ठाण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचा व्यक्त केला निषेध। या ठिकाणी फेकली जाते हे पोस्टर आपण ते पाहू शकतो। या हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा निषेध तुम्ही व्यक्त करताय। आंदोलन सुरू झालंय आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे। हर्षवर्धन काय त्याचं नाव काय त्या नाव पण आठवत नाही। तो सपकाळ ही काँग्रेस संपायला आली आहे, तर संपत आल्या काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि त्या एका लायकी नसलेल्या माणसाने आज आमच्या ताई आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रजी पवार यांच्या विरोधात जे वक्तव्य केलंय हे चुकीचं आहे। एका महिलेच्या विरुद्ध असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या हर्षवर्धन सपकाळचा काँग्रेसची तातडीने राजीनामा घ्यावा व त्याने महाराष्ट्रात तोंड घेऊन निघून जावं, नाहीतर तो जिथे जाईल त्याचा तोंड आम्ही काळं करू। आम्ही ताईंचे कार्यकर्ते खंबीर आहोत। त्या हर्षवर्धन सपकाळचा आम्ही निषेध करायला या काँग्रेस करण्यात आहोत। आपण कार्यालयामध्ये आलात, कार्यालयामध्ये येऊन काळं पाचलेलं आहे, कार्यालय बंद असल्यामुळे आपल्याला काही करता नाही। पळून गेले त्यांना समज आम्ही येणार आहे, ते भडवे पळालेत सगळे काँग्रेसवाले। आम्हाला असं म्हणायचं आहे कायम राहणार आहे का? कारण ज्या पद्धतीचं वक्तव्य केले तुमच्या नेत्यांविरुद्ध 100%। मी काय बोललो तुम्हाला? मी तुम्हाला काय बोललो? त्या ज्या आहेत त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहेत, आमच्या माता आहेत, आम्ही त्या आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे। तो हर्षवर्धन सपकाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस जे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे। त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्रात तोंड काळं करून इथं निघून जावं ही माझी मागणी आहे। तो भडवा भेटले तर आम्ही सोडणार नाही, संपत आलेला आहे।